हाय फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. ही ब्लाऊज डिझाईन आपण शिवणार आहोत आज. हे बघा, त्यासाठी आपण कपडा घेतलेला आहे. मापे स्क्रीनवरती आहेत, लिहून घ्या. मी फ्रंट पार्ट बनवलेला आहे आणि बाकीचं उरलेलं बॅक पार्टसाठी ठेवलेलं आहे. उंचीमध्ये 1 प्लस करायचं. 14.5 आहे, 15.5 घेते. 15.5 घेतले, तिथून एक लाईन मारून घ्या. बोटनेक आहे, पाऊण इंच डाऊन द्या आणि जिथं पाऊण इंच डाऊन दिले तिथं पण एक लाईन मारून घ्या. आता शोल्डर जे आहे ते बॉडीवरनं 14 आहे, त्याचा हाफ करून 7 घेतले मी. आणि आता छातीचा 6वा भाग प्लस ½ इंच प्लस करायचं. 7.1 होतं. सरळ लाईन मारून घेते छातीची आणि मोंड्याची. हे बघा, छाती आहे 40ची, त्याचा 4था भाग होतो 10 इंच प्लस ½ इंच लूजिंग द्यायची बोटनेकला, म्हणजे बोटनेक असं टाईट होत नाही. आणि कंबर आहे 34ची, त्याचा 4था भाग होतो 8.5 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. हे बघा, जे आतलं घेतलेलं आहे त्याचा मध्य सेंटर काढला 1.5 इंच सोडून. इकडच्या साईडला ½ इंच, इकडच्या साईडला ½ इंच. लांबी जी आहे ते जास्त घ्यायची, 6 इंच. इथं जितकं आहे तिथंच वरती टाकलं. सरळ लाईन येण्यासाठी टाकलेलं आहे ते फक्त. हे बघा, ½ इंच जिकडे हे केलेलं आहे तिकडे लाईन मारून घ्या. आता टक्स जसा आपण मारल्यास होतो तसा करून घेते हाताने मी, कारण जेव्हा टक्स मारतो आपण तेव्हा पुढचा कपडा जो आहे तो खाली जातो. हे बघा, पुढचा कपडा आपला एवढा खाली निघणार होता, ते आपण आताच कापून घ्यायचा. ½ इंच तरी पाऊण इंच कपडा खाली जातो जेव्हा आपण टक्स मारतो. गळा रुंदी देते 3.5 इंच. डाऊन दिलेला आहे तिथं आपण जॉईंट करून घ्या क्रॉसमध्ये. वरचा गळा जो आहे तो 4 इंच वरती देते. बॉक्स तयार करून घेते. हे बघा, ह्याच्याने सेफ देते, हाताने दिला तरीही चालतो. खालचा मी सेफ दिलेला पण मला व्यवस्थित वाटत नव्हता म्हणून दुसरा देऊया आपण. हे बघा, वरतून गळ्याच्या खाली 1 इंच आपण घेतलेला आहे आणि समोर 1 इंच घेतलेला आहे. हा टोटल 5 इंचचा बॉक्स आहे. त्याचा सेंटर काढा आणि एकदम पानाच्या आकाराचा सेफ देऊन घ्या. आता आपण कापून घेणार आहोत. मोंड्याचा सेफ द्यायचा आहे. मोंड्याचा हाफ काढायचा आणि तिथून फिटिंगच्या लाईनपर्यंत जॉईंट करायचं. आता हे आपल्याला पूर्ण कापून घ्यायचं आहे. हे जे इथं आपण टक्ससाठी हे केलेलं आहे तिथं आपण नॉच देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला टक्स समजतो कुठून कुठं मारायचा आहे तो. हे बघा, वरचा आपण गळा कापून घेते. हा पार्ट पण आपण कापून घ्यायचा आहे याच्या बरोबरीचा. एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं, आपण नंतर अस्तर जॉईंट करून कापून टाकू शकतो. हे बघा, कॅनव्हसचा एक तुकडा घेतलेला आहे, छोटासाच खालीच आपल्याला लावायचा आहे. कॉर्नरला हे करून घ्या आणि मध्ये जिथं आपण सेफ दिलेला आहे तिथे सेफ देऊन घ्या. जिथं कॉर्नरला केलं होतं तिथूनच फोल्ड करा आणि डिझाईन थोडं डार्क करून घेते मी. पिन लावून घेते एक, म्हणजे ते हलणार नाही. बाहेरच्या बाजूने 1 इंच नी सेफ द्या. कापून टाका. आतला पार्ट कापायचा नाही आहे आताच. आता आपल्याला हे दोघांना जॉईंट करून घ्यायचं आहे. शिलाई मारून आपण जॉईंट करून घेणार आहोत.
जेव्हा आपण शिलाई मारतो तेव्हा हाताने कपड्याला व्यवस्थित करायचं, म्हणजे चून वगैरे येऊ नये म्हणून. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला एक बेल आयकॉन असते त्याला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. हे बघा, कपडा हाताने व्यवस्थित करून घ्यायचा. आता हे जे एक्स्ट्रा आहे ते पूर्ण कापून टाकायचं आहे आपल्याला. आता हे जो आतला सेफ आहे त्याला आपण टिप दिली नव्हती. 1/2 इंच मार्जिन घेऊन त्याला पण टिप देऊन घ्या. आतला कपडा जो आहे तो कापून टाकते मी. हे बघा, आपण जो कॅनव्हसचा पार्ट काढला होता तो आपण कपड्याला प्रेस करून चिपकून घेतलेला आहे इस्त्री करून, आणि हाफ इंच एक्स्ट्रा ठेवून कापून घेते मी. कॅनव्हस बरोबर फोल्ड करायचा कपडा आणि टिप मारून घ्यायची. जे एक्स्ट्रा आहे ते पूर्ण फोल्ड करून टाकायचं. आता सरळ ठेवा आणि त्यावरती कॅनव्हसचं हे ठेवा. गळा व्यवस्थित ठेवा आणि 1/2 इंच मार्जिन घेऊन टिप मारून घ्या. एकसारखं मार्जिन यावर टिप मारताना, कमी जास्त नको. आता हे आतलं जे आहे ते पूर्ण कापून टाकायचं आहे आपल्याला. कॉर्नरला कट्स द्या, सगळीकडे पण कट्स द्या म्हणजे व्यवस्थित पलटी होतो खाली. हे बघा, आता पलटी करावी एकदम व्यवस्थित. व्यवस्थित पलटी करून घेतला. आता एकदम कॉर्नरनी टिप द्यायची आहे आपल्याला. समोरच्या साईडने हात शिलाई करायची आहे.
आता आपल्याला टक्स द्यायचा आहे. मध्य हे बघा ह्या साईडला पण ते तसंच उमटावं म्हणून आपण हे करून घेतलं आहे. मध्य सेंटरमध्ये एक लाईन मारली होती, त्याच्यावरून टीप द्या. म्हणजे कसं अस्तर आणि मेन कपडा जो आहे तो व्यवस्थित एकत्रित राहतो. डायरेक्ट टक्स दिला तर अस्तर आणि मेन कपडा जो आहे तो म्हणजे व्यवस्थित येत नाही टक्समध्ये. खालून अर्धा इंच आपलं मार्जिन कवर करायचं आणि वरती एकदम कमी. टक्सला कधी पण डबल टिप द्यायची. हे बघा समोर पण सेम तसंच करायचं. मध्य सेंटरमधून एक टिप द्यायची अगोदर. हे बघा टक्स मारून झालेले आहेत आपले. आता आपल्याला वरच्या गळ्याला फिनिशिंग द्यायची आहे. आपण पट्टी काढणार आहोत. सव्वा 1 इंच ते 1.5 इंच एवढी रुंदीची पट्टी काढा आणि लांबी आपल्याला गळ्याला लागेल तेवढी घ्या. 2 काढते, जॉईंट करते. जसं आपण पायपिंगला पट्टी काढतो तशीच काढायची आहे. हे बघा क्रॉसमध्ये जॉईंट करायचं. डबल फोल्ड करून लावते. 1/2 इंच एवढं मार्जिन घ्यायचं. पूर्ण गळ्याभोवती व्यवस्थित लावून घेते. सेम मार्जिन, सगळीकडे सेम मार्जिन राहिलं पाहिजे टिप मारताना. कट हे करून घेते म्हणजे खाली व्यवस्थित पलटी होतं. आता अस्तर जे आपण मार्जिन घेतलं होतं 1/2 इंच ते गळ्याच्या पट्टीच्या साईडला टाकायचं आणि वरतून एक दाब टिप द्यायची. आता खाली फोल्ड करून घ्या आणि कडेने एकदम टिप द्या. समोरच्या साईडने आपण हात शिलाई करून घेणार आहोत. एक्स्ट्रा असलेलं कापून टाकते. आता आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे. 2 इंच रुंदी असेल आणि लांबी जेवढी आपल्या कमरेला लागते तेवढी. एका साईडने 1/2 इंच एवढं फोल्ड करा. एक्स्ट्रा आहे तेवढी कापून टाकली. अर्धा इंच एवढं मार्जिन घ्या खालून. टक्सच्या तिथे एक छोटीशी चून द्या. जेव्हा आपण कंबरपट्टी खाली फोल्ड करतो तेव्हा ती ताणल्यासारखी होते. टक्सच्या तिथे छोटीशी चून दिल्यास नाही होत. आता जे मार्जिन आहे आपण शिलाई मारलेलं ते खालच्या पट्टीच्या साईडला टाका आणि वरतून एक दाब टिप द्या. पाच नंबरची टीप मारून घ्या. आपल्याला नंतर हात शिलाई करायची आहे आणि ती टीप उकलून द्यायची आहे. आपला गळा रेडी झालेला आहे. आपल्याला इथे एक बटन आणि खाली 3 बटन लावून द्यायचे आहेत. हे बघा फायनल लुक. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्यावर